मित्रांनो, 2026 साल संपायला आता 6 महिने बाकी राहिले आहेत आणि तुम्ही अजून पण विचार करत आहात की आज मी कंटेंट क्रिएशन सुरू करेन, आज मी कंटेंट क्रिएशनला सुरुवात करेन, व्हिडिओ करायला सुरुवात करेन, यूट्यूबर बनेन किंवा इंस्टाग्रामवरती रील्स बनवीन, चांगला मोठा यूट्यूबर होईन, असं तुम्ही स्वप्न बघत आहात. पण आता 2026 संपायला तर 6 महिने राहिले आहेत आणि तुम्ही सुरुवात का करत नाहीत? कारण तुमच्याकडे चांगला मोबाईल नाही किंवा कॅमेरा नाही आणि चांगला स्टुडिओ नाही जिथे तुम्ही व्हिडिओ करू शकाल. आता मी जिथे व्हिडिओ करतोय तिथे काय माझ्याकडे स्टुडिओ नाही, मी असं रानातच व्हिडिओ करतोय. तुम्हाला आता दाखवतो मी कशा पद्धतीने व्हिडिओ शूट करते ते. आणि तसं व्हिडिओ शूट करून मी माझं एक चॅनल मॉनिटाईज देखील केलं आणि आता त्याच्यावरती 5,000 सबस्क्रायबर होत आले आहेत. तर चला तर तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने व्हिडिओ शूट करते ते रानामध्ये. तर असं सगळे शेत आहे आणि इथं कोण नसते, त्यामुळे मी इथं निवांत असं वातावरण असते, कोणाचा डिस्टर्ब नसते, म्हणून मी इथे व्हिडिओ शूट करायला येते. आणि माझ्याकडे काय मोबाईलचा स्टँड देखील म्हणजे ट्रायपॉड देखील नाही, त्यामुळं मोबाईल अडकवायला पण जागा नसते. त्यामुळे मी एक जुगाड केला आहे, तुम्हाला दाखवतो. हे आता निरगेलचं झाड आहे इथं. हे निरगेलच्या झाडाला मी सेल्फी स्टिक असा बांधला आहे. हे बघा निरगेलचं झाड. ह्या झाडाला एक असा मी मोळा मारलाय, दाखवतो तुम्हाला. या साईडला मोळा मारला इथे आणि अशी दोरी घेऊन इथं सेल्फी स्टिक बांधलाय आणि ह्या सेल्फी स्टिक मध्ये इथंच मोबाईल अडकवायचा. असा इथं मोबाईल अडकवला की आपण आपला जो व्हिडिओ आहे, म्हणजे जो आपल्याला व्हिडिओ करायचा आहे तो आपण इथं बोलायचा. मग व्हिडिओ करताना इथं जास्त वाऱ्याचा आवाज येतोय किंवा कोणीतरी इथं लोक म्हणजे कोणतरी आजूबाजूने जाते तेव्हा डिस्टर्ब होते. तरी पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला व्हिडिओ क्रिएशन सुरू करायचं आहे, आपल्याला पुढे जाऊन सक्सेसफुल व्हायचं आहे. त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण लक्षात न घेता आपण व्हिडिओ क्रिएशन सुरू केलं पाहिजे. आता तुम्ही इथे माझा स्टुडिओ बघू शकता, जुगाड स्टुडिओ. माझ्याकडे काय मोठं ट्रायपॉड देखील नाही, मी असंच व्हिडिओ करून इथपर्यंत आलो आहे. आणि तुम्हाला देखील आता 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 इथं वाऱ्याचा केवढा आवाज आहे तुम्ही बघू शकता. तरी पण या वाऱ्याच्या आवाजामध्ये कसं कसं मी शूट करतो. आता आपण जर योग्य वेळ येण्याची वाट बघितली किंवा माझ्याकडे हे साहित्य घेण्या इतपत पैसे येऊन दे किंवा मी हे साहित्य घेतो असं जर विचार करत आपण बसलो तर आपण म्हणजे ती वेळ निघून जाते. आता 2026 संपायला फक्त 6 महिने बाकी आहेत आणि किंवा माझ्याकडे मोबाईल येऊन दे, चांगला कॅमेरा येऊन दे किंवा माईक येऊन दे किंवा असं ट्रायपॉड येऊन दे मोठा, रिंग लाईट वगैरे, तेव्हा आपण चालू करतो. असा आपण विचार करत बसलो तर आपण कधीच आपण ते सुरू करू शकत नाही. तर त्यामुळे तुम्ही आजच निर्णय घेऊ शकता आणि व्हिडिओ क्रिएशन सुरू करू शकता. आपण कुठली पण सुरुवात करताना सुरुवातीला आपल्याला अडथळे येणारच. त्या अडथळ्यामधून आपण न घाबरता आपण आपलं काम असं आपण करत राहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला सक्सेस लवकर मिळू शकतो. तर तुम्ही देखील असा विचार करत होता का की माझ्याकडे चांगला कॅमेरा येऊन दे, ट्रायपॉड येऊन दे किंवा माईक येऊन दे तेव्हा मी व्हिडिओ करायला सुरुवात करेन? तर तुम्ही कोणत्या कारणामुळे व्हिडिओ क्रिएशन करायला थांबला होता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.